करावी साजरी? हनुमान जयंती का करावी? काहीतरी कारण असलं पाहिजे. कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. कुठल्याही गोष्टीला कारण आहे. महाराज वाजवण्यासाठी आहेत म्हणजे कीर्तनाचं कारण आहे. तुम्ही ऐकायला बसलात म्हणजे कीर्तन सांगणारा कुणीतरी व्यक्ती आहे. महाराज गातायत म्हणजे कीर्तन चालू आहे. तुम्ही आम्ही सर्व एका ठिकाणी उपस्थित आहेत, याला कीर्तन असा शब्द आहे. कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. तसं हनुमान जयंतीच का करावी? यालाही काहीतरी कारण असेल. विठ्ठल आज समाज इतका बिथरलेला आहे की स्वतः महाराज आपल्या 3 पिढ्यानंतर ज्याने आपल्याला इस्टेट सोडली, आपल्याला त्याचं चौथ्या पिढीत नाव माहिती नाही. आपल्या खापर पंजोबाला आपण विसरलो. त्याने 100 एकर इस्टेट सोडो, 50 एकर इस्टेट तुमच्या पाठीमाग सोडली, त्याला तुम्ही विसरले, त्याचं नाव सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणसाल महाराज आज हनुमंतराय आम्ही पाहिलेच नाही, पण त्यांच्या स्वरूपाने आम्ही लाखो रुपयाचा खर्च करतो, त्याला सुद्धा पुण्य लागतं. विठ्ठल कुठलीही गोष्ट घडते ही कारणाशिवाय घडत नाही. महाराज स्वतःच्या मुलाला जर आपण 5 रुपये देताना विचार करतो, जे मारुतीराय आपण पाहिलेच नाही त्यांच्यासाठी 1000 रुपये देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं काय म्हणतोय मी? 1000 रुपये जर त्या देवासाठी देण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना देव काहीतरी असेल ना. या कोरोना नंतर असं कळलं महाराज, फक्त देवच शिल्लक आहे, बाकी काहीच नाही. विठ्ठल का करावी हनुमान जयंती? वाल्मिकींनी रामायण पूर्ण लिहिलं. वाल्मिकी ऋषींनी रामायण संपूर्ण तयार झालं आणि हनुमंतराय त्या मुख्य पात्रतेत आहेत. एका संन्याशा महात्म्याच्या मुखातून तुम्ही रामायण ऐकताय. फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रसंग सांगतो. रामायण पूर्ण लिहून तयार झालं आणि हनुमंतराय त्या मुख्य पात्रेत आहेत, मुख्य भूमिकेत आहेत. हनुमंतरायला वाटलं की हजारो लाखो लोक माझ्या देवासोबत आहेत. मी ज्याची पूजा करतो, मी ज्याला माझं सर्वस्व मानतो, त्या देवासोबत हजारो लाखो लोक आहेत. त्यातला मी एक आहे. माझीच नियुक्ती का करावी देवाने? मी गेलो लंकेमधून सीता माता सोडवून आणली, सोडली. आल्याच्या नंतर माझीच देवाने नियुक्ती का करावी म्हणून देवाविषयी प्रेम उत्पन्न झालं. काय म्हणतो मी? देवाविषयी प्रेम उत्पन्न झालं. प्रेम निर्माण झाल्याच्या नंतर हनुमंतरायचं अंतःकरण भरून आलं आणि हनुमंतरायला वाटलं वाल्मिकी ऋषींनी रामायण तयार केलं, हा भाग वेगळा आहे, पण मी माझ्या देवासाठी काय म्हणू शकतो? म्हणून त्यांनी काव्य लिहायला सुरुवात केली. पण हनुमंतराय ज्या वेशात जन्माला आले, वानराच्या, त्यांना वाटायचं कसली लेखणी, कसलं काय असेल महाराज. हनुमंतराय वानराच्या वेशामध्ये माझ्याही देवाबद्दल मी काहीतरी लिहावं ही भावना हनुमंतरायच्या मनामध्ये तयार झाली. आणि हनुमंतराय रामेश्वरमच्या तटावर आल्याच्या नंतर हनुमंतरायने तिथल्या मोठमोठाल्या दगडावरती रामचंद्र प्रभूचं काव्य लिहायला सुरुवात केली. काय म्हणतोय मी? काळजीपूर्वक ऐका. काव्य लिहायला सुरुवात केली. काव्य लिहित असताना स्वतः हनुमंतराय रडू लागले. स्वतः हनुमंतराय रडू लागले. रडत 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 काव्य पूर्ण झालं. त्या काव्याची प्रचिती अशी वाढू लागली की कोणी ते काव्य वाचलं की रडायला यायचं, अशी त्या काव्याची चर्चा वाढत गेली. 17-18 दिवस बाकी असताना काव्याची चर्चा ऋषीपर्यंत वाढत गेली. वाल्मिकी ऋषींना कळलं की असं काही हनुमंतरायांनी स्तुती भगवंताची केली की ते वाचल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे. ते वाचल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे. विठ्ठल वाचल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे. वाल्मिकी थोडासा गर्व झाला वाल्मिकी ऋषींना. त्यांना वाटलं काहीतरी याच्यात तथ्य असलं पाहिजे, काहीतरी गोष्ट वेगळी आहे. म्हणून त्यांनी तिथपर्यंत जाण्याचा कष्ट घेतला. रामेश्वरमला आले. आल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा ते काव्य वाचायला सुरुवात केली.
आणि ते काव्य वाचायला सुरुवात केल्याच्या नंतर स्वतः 4-5 दगडावरची काव्य वाचून झाल्याच्या नंतर स्वतः वाल्मिक ऋषी सुद्धा रडायला लागले. रडत असताना ते हनुमंतरायाकडे आले आणि हनुमंतरायाला बोलवलं. हनुमंतरायाच्या भेट झाली आणि हनुमंतरायाला म्हणलं, हनुमंतराय मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे. म्हणलं दिलं वचन, काय म्हणसाल ते द्यायला मी तयार आहे. काही लोक जीवन जगताना उदार असतात, पण त्यांच्याही विश्वासाने किती घ्यावं याला सुद्धा मर्यादा असते. खूप काही लोक चांगली आहेत. दिलं वचन. ऋषी हुशार होते. ऋषीने सांगितलं तसं वचन नकोय, तुम्ही हातावर पाणी घ्या आणि गंगेमध्ये संकल्प सोडा की जे मी सांगेन ते तुम्ही करायला तयार होसाल. ही माझ्या रामचंद्र प्रभूची शपथ घेऊन मी हे कार्य करतो. शपथ दिल्याच्या नंतर सांगा म्हणलं आता कुठलं कार्य आहे. त्यांनी सांगितलं, हे बघ, हे जो तू काव्य लिहिलंय दगडावरती, हे काव्य एवढे दगड उचलण्याची क्षमता या भारत देशामध्ये, या पृथ्वी तलावर फक्त तुझ्याकडेच आहे, दुसरं कोणाकडेच नाही. ते तू दगड उचलावे आणि समुद्रामध्ये नेऊन टाकावे, एवढी माझी एक इच्छा आहे. हनुमंतराय स्वतः रडू लागले आणि जे काव्य माझ्या मी देवासाठी जे काव्य तयार केलंय, जे माझ्या बापासाठी, एक सांगू, सेवा करण्यासाठी कोणीतरी अधिकारी लागतो. मुलगा जर वडिलाला पाणी आणून देत असेल हे त्याचं कर्तव्य आहे. हनुमंतराय जर रामचंद्र प्रभूची सेवा करत असतील तर ते देव म्हणून समजा, नाही तर वडील म्हणून समजा. विठ्ठल डोळ्यातून घळा 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 हनुमंतरायाच्या पाणी आलं आणि एक एक दगड उचलावा आणि नेऊन पाण्यामध्ये टाकावा. एक एक दगड उचलावा आणि पाण्यामध्ये नेऊन टाकावा. आणि आल्याच्या नंतर संपूर्ण दगड साफ झाली आणि समोर ऋषींच्या हजर झाली. हजर झाल्याच्या नंतर ऋषीच्या मनामध्ये गर्व आला. ऋषींना शाप दिला की पुढच्या जन्मात जर तुम्हाला काही जर माझ्या रामचंद्र प्रभू बद्दल लिहायचं असेल तर ते तुम्हाला अंतकरणापर्यंत येईल, पण तोंडातून मुखातून ते बाहेर पडणार नाही. जा तथास्तु. शाप दिलाय. विठ्ठल हनुमंतरायाने दिलेला शाप, पुढच्या जन्मात एका कुटुंबात जन्म झाला. त्या ऋषीचं नाव तुलसीदास. त्या तुलसीदासांनी ज्यावेळेस रामचंद्र प्रभूचं काव्य रचायला सुरुवात केली, दुसरा जन्म सांगतो वाल्मिक ऋषींचा, तुलसीदासांचा. तुलसीदास, वाल्मिक ऋषीच तुलसीदास म्हणून जन्माला ज्यावेळेस आले आणि काव्य रचायला ज्यावेळेस सुरुवात केली, काव्य रचना अंतकरणापर्यंत येऊ लागली, पण मुखातून बाहेर पडत नव्हती. मुखातून बाहेर पडायला मार्गच नाहीये. मनोमन त्या भगवंताचा धावा केला आणि धावा केल्याच्या नंतर हनुमंतरायाला विनंती केली, हे देवा, तुझं मी अगोदर काव्य रचतो, काही चुकलं असेल तर याच्यामध्ये सहकार्य कर. अगोदर तुलसीदासांनी हनुमान चालीसा तयार केली आणि नंतर रामायणासारखा श्रेष्ठ ग्रंथ तयार केले. रामायण रामादी केले. सारखा असा श्रेष्ठ ग्रंथ आपल्याला जो पाहायला मिळतो, ही कृपा हनुमंतरायाची सुद्धा आहे. मला यातून हे सांगायचंय की ज्या देवाची आपण उपासना करतो, ज्या देवाचा हा उत्सव आपण करत आहात, ही फार मोठी शक्ती आहे की त्या देवानं एवढी काही सेवा केली, त्या सेवेचं फळ. आता मला कोणीतरी सांगितलं, महाराज आमच्या गावचं देवस्थान आहे ना, इथल्या 2-3 तालुक्यातली लोक इथं नवसाला येतात. का? नवसाला पावणारा मारुती आहे म्हणतात. एक सांगू, त्या देवाची शक्ती जेवढी आहे, त्या देवाची सेवा जेवढी आहे, तो तुम्हाला कसा पावल्याशिवाय राहणार नाही. का?
त्या देवाने एवढी अफाट सेवा केली रामचंद्र प्रभूची. मी म्हणतो गावागावात जी मंदिर आहेत ना, हेच खरं हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हेच खरं हिंदू धर्माचं प्रतीक आहे. आणि आपण आपल्या मारुतीरायाला, मी तर याच्या पुढे जाऊन सांगेन, प्रत्येकाला आई वडील आहेत, पण ज्याचे आई वडील वारले असतील, वयोवृद्ध झाल्याच्या नंतर मनुष्य मरतो एक दिवस, मलाही एक दिवस मरायचं आहे. ज्याला आई नाही वडील नाही, त्याने असं समजावं हनुमंतराय माझी आई आहे, माझे वडील आहेत, आणि त्या दृष्टीने पाऊल उचलावं. निश्चित कल्याण आहे.